अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की देवी देवतांना कोंबडा असेल बकरी असेल यांचा बळी लागतोच का. सांगायचं तात्पर्य झालं तर असं काही लागत नाही. आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, जेवढे साधू संत होऊन गेले सगळ्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही देवी देवतांना कोंबड्याचा बकऱ्याचा किंवा इतर कोणताही बळी लागत नाही. तुकोबाराय सांगतात, जे सेंद्रिय हेंद्रिय दैवत आहेत त्यांची तुम्ही पूजा सुद्धा करू नका. सेंद्रिय हेंद्रिय दैवतेने कोण पूजे? बोते केते. तुकोबारायांनी सरळ सरळ ह्या गोष्टीचा विरोध केलेला आहे. तरीही आज लोक बऱ्याच प्रमाणामध्ये कोंबड्याचा असेल बकऱ्याचा असेल किंवा इतर प्राण्यांचा बळी घेतात. तर हे साधू संत सांगतात की नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय भगवंत आपल्याजवळ येत नाही. नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामसकीर्तन साधन पैसो जळतील पाप्यानंत जन्मांची. नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जेवढे साधू संत होऊन गेले सगळ्यांनी नामस्मरण सांगितलेलं आहे. कोंबड्या बकरं कुठेही कोणत्याही देवी देवताला चालत नाही, कारण सगळ्या प्राण्यांचा 84 लक्ष योनीमध्ये जेवढे आहे प्राणी सगळ्यांचं माता पिता हे भगवंत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.